20 तारीख आहे आज आणि आज मतदान होतं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं. राज्यात आता 5 वाजलेले आहेत आणि मतदानाची वेळ संपून गेली आहे. साधारणतः 50 ते 55% आसपास सरासरी मतदान झालं आहे महाराष्ट्रामध्ये. राज्यातल्या बहुतेक भागात शांततेमध्ये मतदान झालं. काही भाग होते जिथं वादविवाद झाले, भांडणं तणणं झाले, तोडातोडी झाली. जसं की नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्यामध्ये खूप मोठी राडा झाला सकाळी. त्यानंतर परळीमध्ये सालाबादप्रमाणे याही वेळेस खूप मोठा राडा झाला. असं बोललं जातंय की धनंजय मुंडे यांनी बूथ कॅप्चर केले होते. त्यांचे गुंड येणाऱ्या मतदारांच्या बोटाला शाई लावायचे आणि त्यांना उचकून द्यायचे. त्याविरुद्ध तेथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजासाहेब देशमुख यांनी तिथं राडा केला आणि त्यानंतर संतापक झालेले दोन्ही बाजूच्या गटांनी एकमेकांना मारहाण केली आणि त्यानंतर एका ठिकाणी तर जे ईव्हीएम मशीन होते ते मशीनच फोडण्यात आले. तसंच इंदापूरमध्येही दत्ता भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्या गटामध्ये काही छोट्या मोठ्या हाणामारी पाहायला भेटल्या. शेवटी महाराष्ट्रामध्ये 50 ते 55% आसपासच मतदान झालं. एवढी जागरूकता केली होती लोकांनी विविध माध्यमातून, सोशल मीडिया असेल, टेलिव्हिजन मीडिया असेल, त्यानंतर अनेक एनजीओनी पण मतदान करा, तुमचा हक्क आहे वगैरे वगैरे एवढी मोहीम हातात घेतली होती. परंतु महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये एक निराशा पाहायला भेटली. कोणत्याही नागरिकांमध्ये असे एक उत्साहाचं वातावरण पाहायला नाही भेटलं मतदान करायला जायचंय वगैरे वगैरे. कारण नागरिकांना बहुतेक हे कळून चुकलं आहे की दोन्ही बाजूंचे नेते हे स्वार्थी प्रवृत्तीचे आहे आणि कुणी आलं तरी आपले प्रश्न आहे तसेच राहणार. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव जसा पूर्वी एक आनंदाने साजरा केला जात होता त्याप्रमाणे आता होत नाही. आता फक्त आपापसातले जे गट आहेत दोन्ही बाजूंचे ते एकमेकांची जिरवाजिरवी करण्यासाठीच मतदान करायला जातात व एकमेकांची कशी जिरली वगैरे या गोष्टींमध्येच राजकारण चालू आहे. त्यामुळे सामान्य नागरिक कुठेतरी या गोष्टींपासून लांबच राहणं पसंत करतो आणि त्याचमुळे मतदानाचा टक्का महाराष्ट्रामध्ये हा कमी झाला. आणि याला कारणीभूत कोण आहे तर ही भ्रष्ट राजकीय नेते व ही भ्रष्ट व्यवस्था. काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मतदान का कमी झालंय? कमेंट करा.